माझे मित्र म्हणतात की मी खूप बोलतो. आता पोटापाण्यासाठी करायला लागतं. माझ्यासारखा मनुष्य असं म्हणतात की दिवसातनं जवळजवळ 20,000 शब्द बोलतो. अमेरिकेमध्ये आत्ता एक रिसर्च झाला होता, जो 10 ते 15 वर्षाच्या कालावधीत हा रिसर्च झालाय, कदाचित 20 वर्षसुद्धा. त्याच्यात त्यांनी फाइंड आउट केलं की 2005 ते 2007च्या दरम्यान लोक साधारण 16,600 शब्द पर डे बोलत होते. आणि आत्ता लेटली 2023 पासनं त्यांना लक्षात आलं की ते 11,000 पर्यंत आलेलं आहे. तर त्यांना प्रश्न पडला की कमी का बोलू लागलेत लोक. तर त्यांना असं आढळलं की हे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी मेसेजिंगमुळे सुद्धा कमी झालेत लोक. पण महत्त्वाचं म्हणजे मेंटल हेल्थचं एक मेजर कारण आहे. लोक कमी बोलायला लागलेत कारण एकटे पडलेत, ते कॉन्व्हर्सेशन करतच नाहीत. आणि ही मोठी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये आजी आपण आपली बघायचो ना, की म्हणजे भाजीवाल्याशी बोलतीये, सगळ्यांशी बोलते, त्यामुळे तो आकडा कदाचित वर जात होता. मी तर सगळ्यांशीच बोलतो. आता त्याच्यामध्ये गोष्ट अशी झालेली आहे की हे आपल्याला सॉल्व्ह तर करायला पाहिजे. तर इंग्लंडमध्ये एका ऑर्गनायझेशनने फार छान पद्धतीत सॉल्व्ह केलं आहे. त्यांनी एक कॉन्सेप्ट क्रिएट केला आहे, बिग लंच म्हणून. दर रविवारी एक एरिया निवडतात आणि तिथल्या 4-5 सोसायटीजना त्या पार्कामध्ये लंचसाठी बोलवतात आणि फ्री लंच आणि चांगलं लंच. तर बरेचसे तिकडे लोक येतात आणि असं आढळलं आहे की 20-20 वर्षानंतर त्यांना कळलं आहे आपला शेजारी कोण आहे, कारण एंगेजमेंट झाली आहे. आणि त्यामुळे त्यांना आढळलं की तिथली मेंटल हेल्थ बरी होत चाललेली आहे. आता आपण हे आपल्या इथे करू शकतो का? येतील लोक, नाही लोक येतील. पण मला असं वाटतं फ्री लंच म्हणल्यावर नक्की येतील लोक. पण तिथे सुद्धा काही आपली लोक असं म्हणू शकतात की ते सगळं सोडावं, जेवण काही खास नव्हतं.